आज आपण चिकन स्टिक आणि गार्लिक सॉस बनवणार आहोत। ते खायलाही एकदम अप्रतिम असं लागतं आणि बनवायलाही एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला चिकन घ्यायचं आहे। मी इथं 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला मसाले घालून घेऊया। 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे, 1 चमचा सोया सॉस घालायचं आहे, 1 चमचा आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा ऑर्गॅनो घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपण सगळं चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटासाठी ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण करायला घ्यायचं। मी इथं ग्रिल पॅन घेतला आहे। तुम्ही तवा असेल तर तवा घेतला तरी चालेल। आता ह्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये आपण सगळे चिकनचे पीस ठेवून घेऊया। इथं मी आता सगळे चिकनचे पीस ठेवलेले आहेत। तर आता आपण गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपण हे एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर आपण हे पलटी करून घ्यायचं। हे आपण सगळे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊया। इथं आता मी दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। आता दोन्ही बाजूंनी चांगलं भाजलेलं आहे। तर मी इथं आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपण इथं गाजर आणि बटाटा घालायचा आहे। इथं भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या। मी ह्या थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत। ह्यामध्ये मीठ चवीनुसार आणि काळी मिरी पूड घालायची आहे। आता हे आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। हे आता भाजलेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि ह्यामध्येच आपण शिमला मिर्च घालायची आहे। शिमला मिर्च पण आपण 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर टाकायची आहे। हे आता भाजलेले आहेत तर ती पण आपण आता काढून घेऊया। आता आपण सॉस करायला घेऊया। तर एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा लसूण बारीक कट करून घातलेला आहे। लसूण आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हा भाजलेला आहे तर ह्यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा आहे आणि तो पण आपण तेलामध्ये चांगला भाजून घेऊया। आता हा भाजलेला आहे तर ह्यामध्ये आपण 1 कप दूध घालून घेऊया। दूध इथं मी थोडंसं कोमट वापरलेलं आहे आणि हे सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाही। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून आपण 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। हे थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून आणखी दूध ॲड केलं तरी चालेल। इथं आता आपला सॉस तयार झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया।
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.